टॉस होतोय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. पहिल्याच बॉलवरती पहिलं आक्रमण निखिल जाधवचं आपलं पाहायला मिळालं. बेधडक षटकार, 6 रन. तयार दुसऱ्या ओव्हरमध्ये. यावेळेस इनसाइड पुन्हा एकदा एज लागतीये. बॅट वरती नीट कनेक्ट होत नाही. या बॅटला सगळ्या बॉलवरती इनसाइड एज लागलेले आहेत. बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाही, त्यामुळे यावेळेस मात्र पहा चाबूक फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि सरळ डोक्यावरून फ्लाय होत बॉल निघून गेला सीमा पार. हा येतोय षटकार. पॉइंटला देखील दर्जेदार क्रिकेट खेळतात आणि आज त्यांनी त्याच पद्धतीचे अगदी ज्या पद्धतीने बॅडमिंटन रॅकेट फिरवावं ना तशी बॅट फिरवली. आज सुकी विकेट आहेत, आज धावा कमी होत आहेत. यावेळेस ऑन साइडला खूप चांगला फटका, आणखीन एक दमदार षटकार. क्या बात है. निखिल जाधव या टीमचा खऱ्या अर्थाने आयडेंटिटी बनलेला खेळाडू आहे. तर मैदानामध्ये उतरलाय. जरी ओमकारला मोठे फटके लागले नसतील तरी देखील एका बाजूने टीमचा डाव मी सावरून ठेवेन हा मात्र निश्चय त्याने जबाबदारी आहे. आणखीन एकदा चांगला फटका, कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉलला काढलं. स्वीपर कव्हर मध्ये बॉल सीमा पार. 2 षटकारानंतर आलेला हा चौकार. 78 धावांचं भलं मोठं टार्गेट. हो यावेळेस अप्परकट. सुपर बॉल हवेमध्ये आणि इथून मात्र झाडाला मानवंदना. म्हणजे रन मिळतील पूर्णच्या पूर्ण 6 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी हवेमध्ये झेप घेऊन बॉलला पाठवून दिले. पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांकरिता. ओमकारचं खरं तर मी म्हणेन हे होम ग्राउंड आहे. इथून मात्र घडला आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने त्याने या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भाडत जातो तुमच्यावरती. ओ सुपर शॉट ऑफ द डे. पायावरचा बॉल फ्लिक केला आणि पाठवून दिला स्क्वेअर लेगच्या वरून हवाई सफर करण्यासाठी. रन मिळतील अर्धा डझन. षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हरची सुरुवात षटकाराने. ओ यावेळेस कव्हर ड्राइव्ह, बॉल अवेद. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. ट्रिमेंडस दॅट वॉज. कॅचला 100 आउट ऑफ 100 मार्क्स. ऍक्शन रिप्ले मध्ये सर. नक्कीच. म्हणजे असं वाटत होतं, म्हणजे एक क्षण असं वाटलं की आणखीन एक षटकार आला की काय, परंतु तिकडे वडवलीचा चीता होता आणि या चीता जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. ऋतिक पाटील होते त्या ठिकाणी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आपल्या स्ट्रॉंग झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि षटकाराचं रूपांतर जेलामध्ये झालं. आणि निक्सेंज गेम करेल का? डेफिनेटली. यावेळेस मात्र पहा ऑन साइडला खेळलेत. गॅपमध्ये बॉल आलाय. फिल्डर बॉलवरती पोहोचतील का तोपर्यंत मात्र बॉलने ओलांडली सीमारेषा. बॉल चाललाय सीमा पार. हा आलाय चौकार असं म्हणू शकतो आपण, कारण एक सेट झालेला बॅट्समनला मात्र त्याने तंबूचा रस्ता दाखवला. निखिलला बाद करणे पाहायला मिळते. फुल टॉस बॉल. इथेही बिमर हाताळलाय की काय हा प्रश्न आहे. यस पंचांनी दिलाय ग्रीन सिग्नल. बॉल फुल टॉस ऑन साइडला उडवला आहे. फिल्डर आहे बॉल खाली, परंतु इथे कोणतीही चूक न करता एक यशस्वी झेल मी म्हणेन पकडला गेला. इथे आणखीन एक मोठी विकेट आलेली आहे, कारण या वर्षी पावसाळी क्रिकेटमध्ये शतक करणारा एकमेव शतकवीर नागेश वाडेकर बाद होताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल ओमकारसाठी. फुल टॉस ऑन साइडला आणि इथे मात्र कॅमेरामॅनला आमच्या सलामी देणारा हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. त्यांनी आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. यावेळेस बॅट खालचा बॉल ऑन साइडला फिल्डरच्या हातामध्ये सेफली लँड होतोय. षटकार आले त्याच्या या संपूर्ण इनिंग मध्ये. 212 झाला बाद. धक्का क्रमांक
त्याच दरम्यान आदरणीय ज्ञानेश्वर सुतार साहेबांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. खेळाडू नावं आम्हाला समजत नाहीयेत. त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉलला उडवून दिलंय सीमा पार. हा आलाय मस्ट निडेड षटकार. धन्यवाद. तरी नाहीये. तरुण साडिया बॉल हा पंपूल फुल सक्सेसफुल बॉल चाललाय सीमा रेषेच्या थेट बाहेर. 6 धावांकरिता. हीच वेळ आहे ज्यावेळेला मोठमोठे स्ट्रोक खेळायचे आहेत, परंतु यास ते फटके येताना पाहायला मिळतात. अंतिम टप्पा या मॅचचा आणि इकडे मोठ्या धावसंख्येच्या दिशेनेची वाटचाल इकडे आपल्याला पाहायला मिळते. ओमकारला फुल टॉस बॉल चूक झाली आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल खाली, परंतु याही बॉलला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता चौकार आणि बीमरसाठी ही होती सेट करणारा बॉल या मॅचचा. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला. आमच्या स्टेजला मानवंदना देणारा हा षटकार. 6 धावा 86 झाल्या. 87 धावांचं टार्गेट असणार आहे ते जितुरीची निलेश 11 डोंबिवली टीम समोर पार करेल. पाहण्यापूर्वी जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली रायगड आणि त्याचबरोबर NSP ब्रह्मा बॉईज नालासोपारा यांच्या टॉसकडे जाणार आहोत आपण. हॅलो. दुसऱ्या डावाला सुरुवात. हो, पहिला बॉल भिंगरी गोलंदाज म्हटलं. बॉलला वळवलं. या ऍक्शन मध्ये बॉल टाकणं आणि परंतु यावेळेला केतन म्हात्रेचा ब्रँड पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिलाय समोरच्या दिशेने. सीमा रेषा पार. षटकार. चर्चेत आहे या गोलंदाजाची ऍक्शन. पूर्वी जर पाहिलं तर ज्यावेळेला पॉल ॲडम्स नामक गोलंदाज साऊथ आफ्रिकेच्या टीम मध्ये आला त्यावेळेला सगळ्यांनाच कोडं पडलं आणि ही गोलंदाजी कशी आहे. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर वेगळ्या ॲक्शनचे बॉलर सुद्धा यायला लागले. फॉर्च्युनर कोणाची आहे ती गाडी थोडीशी बाजूला घ्या. षटकार इथे मात्र येतोय, परंतु पार्किंग अनाउन्स खेळाडूची ती गाडी असेल कृपया साईडला काढा. परंतु इकडे अमय लाडच्या भिंगरीवर तुटून पडला मात्र या ठिकाणी केतन. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा झालेल्या आहेत. मग शकतो यावेळेला फुलटॉस बॉल. त्याला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळतायत. कॅच मात्र तिकडे पकडली गेली आहे. पाहूया तिसऱ्या पंचांची साठी. पहा अर्चद सर, या पावसाळ्याच्या क्रिकेटची सुद्धा काय वेगळी मजा आहे. कितीही पाऊस सुरू असला तरी मॅचेस मात्र थांबत नाहीत पर्यंत. यावेळेला पहिलाच बॉल आले अमोल आणि बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पार. षटकार. याच दरम्यान सन्माननीय विशालजी भिलारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आणखीन एक खराब बॉल. चुकीला माफी नाही. बॉल सीमा रेषेच्या पार. 6. षटकार. जाण्याने मात्र थोडीशी हानी झाली असं वाटत होतं, परंतु अमोलच्या येण्याने ती हानी भरून निघाली असं आता वाटू लागले. कारण यावेळेला फुलटॉस. या बॉलला देखील फेकून दिला गेलेला आहे सीमा रेषा पार. षटकार. कोळी यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं प्रतीक. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रथम आहे त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. तसेच क्रेस्टर कंपनीचे CEO सन्माननीय रोहितजी भगत साहेब हे देखील या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अमय लाड.
यावेळेला आणखीन एक, याही वेळेला जर पाहिलं तर अमयच्या विरुद्ध एक दर्जेदार फटका खेळलाय का या खेळाडूच्या घराच्या बाहेर मॅच मध्ये पुन्हा एकदा गिरगावला घेऊन येतील. कारण क्रिकेटमध्ये फक्त धावा बनून चालेल का? नाही. तुम्हाला बॅटिंग बरोबर बॉलिंग करायची आहे, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे आणि हे असं मैदान आहे इथे कितीही धावा केल्या तरी कमी पडतात. त्यामुळे इकडे गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. चंदू सर, असं वाटते की कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये केतनकडून जो अमयला मार पडला होता त्याचा इकडे आणखीन एक बॉल, लगातारचा तिसरा बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 6 षटकार खेळतायत. आणखीन एक, हाही बॉल सीमारेषा पार. लगातारचा 5वा षटकार पाहायला मिळत आहेत. अमयला कमबॅक करावंच लागेल कारण तुटून पडलेत केतन म्हात्रे. जबरदस्त बॅटिंगचा नजारा त्यांनी पेश केला आणि टीमची धावसंख्या यावेळेला हेलिकॉप्टर. 6 बॉल मध्ये 6 षटकार, टाळ्या प्रत्येकाच्या होऊन जाऊ देत. थँक्यू. 17 पाहिजे, 17 धावांची गरज आहे. बॉलर तयार. मारले गेले. आणखीन एक बॉल, केतन अर्धशतक देखील करताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली या ठिकाणी केतन म्हात्रे यांनी. जबरदस्त राहील टाळ्या कारण नगरसेवक चषका मोठ्या पाठलाग करायचा होता आणि पावसाचं आगमन नाहीये. यावेळेला आखोटप्याचा बॉल परंतु ऑप्शनच्या बाहेरचा थडम्याच्या क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय आणि तिकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करत पोहोचतायत. तोपर्यंत कदाचित मारू शकले असते परंतु त्यांनी मोठा फटका मारण्याचा युवा गोलंदाज आहे आणि फक्त 17 वर्षाचा आहे. त्या ओव्हरमध्ये मात्र 6वा प्रयत्न केला नाही. केतनचं या ठिकाणी कुठेतरी मोठेपण होत्या. इथे पहा बॉल हवेमध्ये, सामना संपेल की कॅच होईल. सूर्य मणिरत्नम बॉल खाली, झेल टिपला गेलाय आणि मोठी विकेट आत्ताच्या क्षणाला. गड्यांच्याच लक्षात राहील टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट. तेच पाहायला मिळालं. नेम नाही. आणखीन एक जबरदस्त बॉल आणि मॅचने पुन्हा एकदा सूर्या तयार. परंतु या उडवला. मॅचला फिनिश केलाय आणि या ठिकाणी जो दबाव थोडासा निर्माण केला होता योगेशने मात्र या ठिकाणी हटवलाय आणि एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. माझ्या मते अनाउन्समेंट केल्यानंतर इकडे यायला थोडासा वेळ लागेल कारण रस्त्यात त्यांच्या सेल्फी घेतल्या जातील. त्यामुळे विनंती असेल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट केतन म्हात्रे. मी विनंती करेन बाकीचे सगळे प्रेक्षक बाहेर या. प्रेक्षक सगळ्यांनी बाहेर या. मॅच चालू करायची आम्हाला. या आतमध्ये कोणीही जाऊ नका मैदानाच्या आतमध्ये.